सगळ्यांनी शाळा बुडवली. तुझं काय म्हणणं आहे ह्या गोष्टी? आज बर्थडे आहे ना चिमूचा. बर कसं वाटतंय शाळा बुडवून? एक नंबर. ही कसं वाटतंय शाळा कॉलेज कुमारी बुडवून? कसं वाटतंय रे शाळा बुडवून? हा तुला कसं वाटतंय का कॉलेज बुडवून? आम्ही जेवायचं नियोजन केलंय. तर बंटी तू काय खाणार? ह्यातलं काय खाणार? घे ना मग. कशी बंटी कटुली विषयी तुझं म्हणणं काय आहे? काय ही एक राक्षस आहे. हा पाण्यात राहतो. हा तर चिमूचा बर्थडे आहे आज आणि चिमूच्या बर्थडेला आम्ही सगळीजण एकदम तयार होऊन निघालोय. कोण कोण कसं तयार झाले ती दाखवतो तुम्हाला. दिदू ही निदूची मम्मी, नाना आणि ही अंशू. ओके चला. एक्साइटमेंट कसं पाहिजे? अरे एक्साइटमेंट कसं पाहिजे? एक्साइटमेंट कसं पाहिजे? आलो केक शॉप मध्ये. मस्तपैकी केक ठेवलेले होते. त्यातला दीदीनं तिच्या पसंतीचा केक घेतला. कुणासाठी घेतला? चिमूसाठी. वा केक आणि चॉकलेट बी घेतली का? एक घड्याळाचं दुकान उघडं दिसलं. थोडा वेळच झालता आम्हाला. तर बघूया ह्यात मिळतंय का आपल्याला पाहिजे ते. इथं घड्याळाच्या व्हरायटी बऱ्याच दिसतात. पण लेडीज घड्याळ दिसतंय का? कसलं घ्यायचं? कसलं? लेडीज घड्याळ. आवडलं ना तुला? बरं आता साईज बारीक करून घेऊ हातासारखी. बर्थडेच्या ठिकाणी शेवटी आम्ही पोचल्यानंतर सगळी टीम ज्याचं त्याचं ही करून मला एकट्याला ठेवून गेली सगळे. आकाश एकदम मस्त ठिकाणी आम्ही आलो. बर्थडे गर्लच्या शोधात. बर्थडे गर्लचे मम्मी पप्पा इथं आहेत उभे दोघ जण. का रे तुम्ही लवकर आलाय? मग बर्थडे गर्ल पशी आलो. परी आहे का पुरी? वा 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 मस्त एकदम छान. बर्थडेच्या तुला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांकडनं. आणि सगळी हिच्याकडे बघत बसलेले आहेत का तर ही आमची पोरगी वाटाच नाही. ही कुठले तरी अप्सरा वगैरे वाटते ना. एक नंबर. हा दोघी जण छानपैकी दिसतात. सुंदर पर्या मुली. कुणाचं काय आणि कुणाचं काय? बर्थडे आहे पुरे उभी राहा. मुझे कसा? अरे ही मी व्हिडिओ बनवतो ना. वा बेटा इधर देखो. अशी एकत्र उभी राहिली. ही असं आहे. ही बर्थडे गर्लची फॅमिली. आमच्या दोघांचे कपडे एकसारखे आहेत. मावशी काय म्हणले ऐकलं का? डेअरी दिसायला लागली. मापाचं करून हे कधी दाखवले असले 2 नंबरला. हा आम्ही दोघं 1 नंबरला पण 1 नंबरला हे दोघे. कुठला खेळ आहे मला सुद्धा की आजपर्यंत कळलं नाही. हे पापड आलं. मग मसाले पापडवर आम्ही दोघ जण बंटी अंशू आणि मी आम्ही खायला सुरुवात केली. बाकी कोणाचा सुद्धा विचार आम्ही केला. दादा पण आला. आपण 4 जण झालं. दादा बी आला. तुम्ही स्वतःला नाही घेतलं ना. दिवसाचं
ही मस्तपैकी अशी डिश आली. काय काय आहे? ही आहे पनीर रोटी, पनीर मिक्स व्हेज रोटी, काय काय मला परत सांग. पनीर रोटी आणि मिक्स व्हेज. मिक्स व्हेज. अच्छा अच्छा अच्छा. अरे रोटी भाजी हा विषयच कळला नाही. मग बंटीनं समजून सांगितलं. बंटू काय आहे मिक्स भाजी मध्ये? पनीरचा हिस्सा आहे फक्त, त्यातून ही भाज्या आहे आणि पनीर टाकते नाही. ह्याच्यात भाज्या आहेत फक्त पनीर टाकलेलं. बिगर पनीरचा मसाल्याचं बनलं. आयुष्यात जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते तेव्हा मी ह्याला प्रश्न विचारतो आणि ह्याच्याकडनं त्याची उत्तर मिळतात. खूपच छान वाटतं. हां, दीदीचा माझा नंबर आला शेवटी फोटो काढायसाठी. पण दिसाकच नाही माझा तोंड. ओके. ते छानपैकी जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी खेळण्याचा आनंद घेतला. या दोन मुली झोका खेळायला लागल्या. मस्तपैकी त्यांना झोका खेळला. त्याच्यानंतर इकडं अंशू आणि बंटी ही खेळायला लागली. दादानं जेवण केल्यानंतर तिला बसल्या आणि ह्या बहिणी गप्पा मारायला लागल्या. अशा पद्धतीनं शम्मिकाचा बड्डे साजरी झाला.